बातमी का राजकीय आरोपाची आहे। मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंनी कंत्राटदारांकडून कमिशन घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला। राज्यभरातील कंत्राटदारांनी उद्या राज्यभरात जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे। राज्य सरकारच्या विविध विभागामध्ये 40,000 कोटींची बिलं प्रलंबित असल्याचा दावा करण्यात आला आहे। अशातच संजय राऊतांनी शिंदे पिता पुत्रांवर खोचक शब्दात टीका केली। ठेकेदार मंत्रालयामध्ये बसून आहेत, लहान मोठे ठेकेदार, त्यांच्याकडून कमिशन घेतलेलं आहे कामाच्या बदल्यात ठेकेदारांकडून 40%, पण त्यांची बिलं अद्याप मिळालेली नाही। 40% इन ॲडव्हान्स। स्वतः मुख्यमंत्री मिस्टर 40% आहेत, त्यांचे चिरंजीव मिस्टर 20% आहेत बरं का, आणि खालचे इतर सगळे मिस्टर 10% आहेत। त्याच्यामुळे 60% जे आहेत हे ठेकेदारांकडून, कॉन्ट्रॅक्टर मंडळीकडून आधीच वसूल केले जातात आणि या राज्यात काम करणारे सर्व ठेकेदार जे आहेत ते भिकेला आणि कंगाल झालेले आहेत। संजय राजाराम राऊत आता कॉन्ट्रॅक्टर लोकांचा दलाल झालेला असं दिसतोय। स्वतःच्या मालक कोणाच्या जोरावर घर चालवतो हे कधी बघितलंय का? मातोश्रीमध्ये येणारं जेवण, मातोश्रीमध्ये येणारं पाणी आणि मातोश्रीमध्ये घातलेले कपडे हे सगळं कॉन्ट्रॅक्टरांच्याच जोरावर आहे। उद्धव ठाकरेचा मधलं नावच उद्धव कॉन्ट्रॅक्टर ठाकरे आहे। तर नेमके कोणत्या खात्याचे कंत्राटदारांचे किती रुपये थकीत आहेत ते देखील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पीडब्ल्यूडी मध्ये 24,000 कोटी रुपये थकीत असल्याची माहिती समोर आली आहे। ग्रामविकास मध्ये 6,500 कोटी रुपये थकीत आहेत। जलजीवन मिशनचे 1,900 कोटी रुपये थकीत आहेत। जलसंधारणचे 978 कोटी थकीत आहेत। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे 1,876 कोटी थकीत आहेत। महापालिका नगरपालिकेमध्ये 956 कोटी त्यांचे देखील थकीत आहेत।